कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनवर आणि परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। अर्धा तास विजांसह झालेल्या पावसामुळे कल्याणमधल्या नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत। कल्याण रेल्वे स्थानक परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। अर्ध्या तासात मुसळधार पावसाने कल्याणला झोडपलेला आहे। रेल्वे स्थानक परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत। परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक देखील आता उशिराने सुरू आहे अशी माहिती समोर येते। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय आता मध्य रेल्वेची वाहतूक यामुळे उशिराने सुरू असल्याचं कळतंय। काय सध्याची परिस्थिती आहे? अगदी बरोबर। गेल्या अर्धा ते एक तासापासून मुंबईतल्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। सायन असेल, कुर्ला असेल, चेंबूर असेल, घाटकोपर, विक्रोळी, पार मुलुंडपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे आणि याचाच परिणाम म्हणून सकल भागामध्ये सुद्धा पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून रस्ते वाहतूक आणि रेल्वेवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। रेल्वेची जी वाहतूक आहे सेंट्रल रेल्वेची ती सुद्धा उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळते। 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे। जोरदार पाऊस पडत असल्यामुळे दृश्यमानता सुद्धा कमी आहे। त्यामुळे लोकलचे जे चालक असतात त्यांना समोरचं दिसण्यास थोडी थोडीशी अडचण निर्माण होत आहे आणि त्यामुळेच ही रेल्वेची दोन्ही बाजूची म्हणजे अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावरची वाहतूक जी आहे ती उशिराने सुरू आहे। चाकरमानी घरी जायला निघालेलं असताना पावसाने जोरदार दणका दिलेला आहे। त्यामुळे चाकरमान्यांची सुद्धा तारांबळ उडालेली या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय आणि गर्दीच्या वेळी आता प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या उशिराने सुरू असल्याचं कळतंय। धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी।